केवळ साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज जे निकाल येतात आहे हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय. अनेक वर्षापासून ज्यांनी ह्या संपूर्ण वेगवेगळ्या पक्षांनी, काँग्रेस असेल, स्वातंत्र्यानंतर या सर्व पक्षांनी संपूर्ण या देशावर राज्य केलं. प्रत्येक राज्यात राज्य केलं. मग शिवसेना उद्धवजींचा जो पक्ष आहे त्यांनी राज्य केलं. त्याचबरोबर या ज्यांनी राज्य केलं त्यांनी महाराजांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरतं उपयोग केला. पण भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार हे आचरणात आल्यामुळंच जे अभिप्रेत होतं लोकांना, ज्येष्ठांबद्दलचं निर्णय, माता भगिनींच्या बद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर तरुणांच्या बद्दलचे जे निर्णय, लोकांनी प्रगतीला मतदान केलं. लोकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकांना आशीर्वाद दिले. आजपर्यंत आता ह्या पुढं सुद्धा ह्याच्या परत कधी ही जे महाविकास आघाडी आहे, जे नकारात्मक दृष्टिकोनातनं त्यांनी वाटचाल केली, लोकांनी त्यांना झुगारून टाकलं आणि हे होणारच होतं. भविष्य काळात या सर्वांनी विसरून जावं. राजकारण नाही तर महायुतीने फक्त समाजकारण केलं लोकांच्या हिताचं. आणि त्यामुळं आपल्याला माहीत आहे की आज जे मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाले ते केवळ आणि केवळ लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे. सर्व श्रेय हे लोकशाहीतले सर्व जे मतदार आहेत यांचं आहे. त्यांनी निर्णय घेतला. भविष्य काळात त्यात बदल होणार नाही याची मला खात्री आहे. आणि महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अजून लोकांच्या संपूर्ण समाजाची जास्तीत जास्त सेवा घडावी आणि घडणार याची मला खात्री आहे. महाराजसाहेब, शरद पवार पूर्ण राज्यभर फिरत होते, त्यांचा करिश्मा कमी झालाय असं आपल्याला म्हणता येईल? हा करिश्मा काय होता? काय कुठला करिश्मा कधी होता? लोकांसमोर पर्याय नव्हता म्हणून सगळे म्हणायचे करिश्मा करिश्मा. आज मला सांगा ना, काय ध्येय धोरण आहे काय? आजपर्यंत काय केलं? तंगड्यात तंगडं घ्यायचं, त्याच्यात घालायचं आणि पाडापाडीचं राजकारण पलीकडं काय केलं सांगू द्या. आणि त्यामुळे त्यांना त्यांची पोचपावती मिळाली. महाविकास आघाडीच्या वतीनं कायम फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम महायुतीच्या बाबतीत केलं जायचं आणि सतत विरोधात बोललं जायचं. याचा कुठंतरी दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला का? त्यांना जे जशी करणी तशी भरणी, त्यांनी जे केलेलं ह्याला कर्मा म्हणतात. त्यांना मिळालं. महाराज, शिवेंद्रराजे महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्य निवडून आले असं दिसतं. 1,40,000च्या पुढचं मताधिक्य आहे. येणारच ना. शेवटी पुष्पा आहे बाबा. तो नॅशनल खिलाडी नाही, इंटरनॅशनल खिलाडी आहे. त्यांनी फार उंची गाठावी. त्यांच्या माध्यमातून म्हणजेच आमच्या घराण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मी असेन, शिवेंद्रराजे असतील, जास्तीत जास्त लोकांची सेवा आम्ही करणार. कुठेही तिथं आम्ही कमी पडणार नाही. शिवेंद्रराजेंना मंत्रिपद भेटावं म्हणून आपले प्रयत्न विशेष. आम्ही यालाच जमा काय मंत्री येणार का नाही.
महाराज फडणवीसांच्या बाबतीत फेक नॅरेटिव्ह बरेचसे पसरवले गेले, तुमचे मित्र पण आहेत, काय उत्तर द्यायला पण याविषयी? तुम्ही मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे होता की त्यांनी आरक्षण दिलं, तुम्ही असाल किंवा शिवेंद्रराजे असतील, इतर सगळे नेते त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस. हे बघा, जे खोटं असतं ते फार काळ टिकत नाही. लोकांचं काय कोणी करतं काय माहीत नाही. तुम्ही एका बाजूला म्हणता संविधानाला संविधान आपण मानलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने म्हणताय की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मग बसून ठरवा ना तुम्हाला काय पाहिजे. मग जरंगे पाटील, मनोज जरंगे पाटील असेल त्यांनी बसावा ना, ते बसले नाही. आणि कुठं कुठे लोक, आणि कसं आहे फार काळ टिकत नसतं. लोकांचा विश्वास, हां आरक्षण नक्की मिळालं पाहिजे. पण मला सांगा 23 मार्च 84 जे नोटिफिकेशन का GR म्हणतात, GR पण नाही नोटिफिकेशन, ते जर निघालं नसतं तर आरक्षणाचा मुद्दाच शिल्लक राहिला नसता. ते तुम्ही उचलून धरा. तेच मी नेहमीच सांगत आलो. पण लोकांना सुद्धा जे बरं वाटतं तेच ऐकतात. मी बरं वाटण्यासाठी बोलत नाही, मी जे खरं आहे तेच बोलत आलो आहे आजपर्यंत. महायुतीला जे यश मिळालं हे राज्यात, त्याचं श्रेय तुम्ही कुणाला देता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला. या सगळ्यांनी महायुतीने महाराजांचे विचार आचरणात आणले, त्यामुळे हे यश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.